घरी येऊन एक दिवस पण नव्हतं झालं, दुसऱ्या दिवशी चालू होते दीदीकडे. ते कशाला तर पुढे सांगते. तर नमस्कार, मी आहे सानिका, वेलकम टू मिनीला. घरी आले म्हणजे काम काही चुकतच नाही, काही ना काही चालूच असतं. पप्पा चालले होते मोटर चालू करायला, माझं तर काही काम नव्हतं, पण मी पण त्यांच्या मागं चाललेच होते. ते जाऊन त्यांनी मोटर चालू केली आणि इकडे लगेच पाणी चालू झालं. तर गव्हाला पाणी लावून दिलं असल्यामुळे काही टेन्शनच नव्हतं. इकडे येऊन बघते तर काय, मम्मी चालू होतं शेंगा तोडायचं काम. आता दीदी का चालली त्याच्यामुळं भाजीपाला तर न्यावंच लागतंय ना. आणि इकडे मम्मी चालू होती फोनवर बोलायचं का. मग काय, मी माझं पटकन आवरून घेत पप्पा येणार होते निम्म्यापर्यंत सोडवाय, त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं. पप्पांची तयारी आधी झाली होती. मी माझं पटकन आवरलं, डायरेक्ट येऊन पोचलो होतो फाट्यावरती. एवढ्या टाईमने आलं होतं, गाडी भेटायचं काही वाटलंच नव्हतं, पण भेटली. तिथून डायरेक्ट येऊन पोचलो होते कोथरूडमध्ये. आणि आज एवढ्या बस चेंज केलं आहे ना, एवढ्या कधीच नव्हत्या केल्या मी एका प्रवासासाठी. कोथरूडमधून आल्यानंतर तिथून पण मला पुन्हा आळेफाट्याला जायचं होतं. मग काय, तिथून पण बस पटकन भेटल्या म्हणून बरं झालं. तिथून पुन्हा बस पकडून मी आले होते बेल्ल्यामध्ये. तिथून पण आम्हाला जायचं रांजणगावला. मग काय, गाडी असल्यामुळे काही टेन्शन नव्हतं. चालतंय, भेटू पुन्हा सेकंड हँड व्लॉगमध्ये. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.